प्रकरणापर्यंत म्हणजे तासापर्यंत आपण पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास केला होता, मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. हे प्रकरण संपल्यानंतर आज आपल्याला प्रकरण 2 सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रकरणाचं नाव आहे बुद्धिमत्ता. त्याला इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. हे प्रकरण अभ्यासत असताना आपल्याला 2 मुद्दे अभ्यासायचे. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना आणि दुसरा मुद्दा आहे बुद्धिमत्तेविषयक मांडले गेलेले दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. त्याचा प्रस्तावना आज आपल्याला अभ्यासायचा आहे. बघूया प्रस्तावना म्हणजे काय. तर मित्रांनो, माणसानं उत्क्रांती कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक नवीन नवीन शोध लावलेले आहेत आणि ते शोध लावून त्यानं आपलं आयुष्य माणसानं सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय किंवा बुद्धी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या माणसाकडे क्षमता असतात, त्यापैकी एक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं मानलं गेलेलं आहे. उत्क्रांतीच्या कालावधीपासून माणसानं आपल्या कुतूहलापोटी किंवा गरजेपोटी नवीन नवीन संशोधन केलेले आहेत आणि ते संशोधन करून स्वतःचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय किंवा इंटेलिजन्स म्हणजे काय हे जर सांगायचं असेल तर माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे समजा विशिष्ट क्षेत्रात ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे सुद्धा बुद्धिमत्ता म्हटलं जातं, किंवा अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता असं सुद्धा म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला करता येतील, पण स्पेसिफिक व्याख्या आपल्याला नंतर अभ्यासायची आहेच. पण तत्पूर्वी मी काही लोकांची नावं घेतोय. त्या लोकांनी आपल्या विशिष्ट क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो. बघा, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग, क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव कमावणारा सचिन तेंडुलकर, गायन क्षेत्रामध्ये नाव कमावणारी लता मंगेशकर, मिसाईल मॅन ज्यांना समजलं तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ठसा उमटवलेला आहे, स्वतःचं नाव कमावलेलं आहे, त्या भारताच्या गरीब कुटुंबामधून बाहेर येऊन त्यांनी असामान्य काम केलेलं आहे. ही त्यांची एक बुद्धिमत्ताच आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मग बुद्धिमत्तेच्या व्याख्या करायला गेलं तर वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला करता येतील. म्हणजे बुद्धिमत्ता ही मुळात एक क्षमता आहे, इट्स अ ॲबिलिटी. मग माणसाकडे वेगवेगळ्या ॲबिलिटी असतात, वेगवेगळ्या क्षमता असलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा, अमूर्त पातळी विचार करण्याची क्षमता म्हणजे सुद्धा बुद्धिमत्ता, विशिष्ट क्षेत्रात ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे सुद्धा बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. पण डेव्हिड वेस्लर हा जो शास्त्रज्ञ आहे त्यानं एक स्पेसिफिक व्याख्या आपल्या समोर ठेवलेली आहे. बघा, सहेतुक क्रिया करण्याची, परिस्थितीशी समायोजनपूर्वक वागण्याची व्यक्तीची सर्वांक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं डेव्हिड वेस्लर यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. ठीक आहे. ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. या व्याख्या अभ्यासून झाल्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे. तो पुढचा मुद्दा कुठला आहे तर बुद्धिमत्तेविषयक दृष्टिकोन आपल्याला बघायचे. कुठले कुठले दृष्टिकोन मांडले गेलेले आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. मग दृष्टिकोन अभ्यासत असताना 2 आपल्याला घटकांचा अभ्यास करावा लागेल. जे शास्त्रज्ञ बुद्धिमत्तेला एक सामान्य क्षमता समजतात हा एक वर्ग आहे, आणि अनेक क्षमतांचा समुच्चय असे मानणारे शास्त्रज्ञांचा एक वर्ग आपल्याला दिसून येतो. पहिला जो वर्ग आहे म्हणजे कुठला, समजा की एकच क्षमता आहे. बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य क्षमता आहे. त्याच्यामध्ये अल्फ्रेड बिने आहे, डेव्हिड वेस्लर आहे, टर्मन आहे, या 3 शास्त्रज्ञांचा समावेश होतो. आणि दुसरा जो वर्ग आहे जे मानतात की अनेक क्षमतांचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता, यांच्यामध्ये टर्मन किंवा वेस्लर किंवा गार्डनर आहे, कॅटेल आहे, अशा शास्त्रज्ञांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्या शास्त्रज्ञांचे दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्यातला पहिला दृष्टिकोन किंवा पहिला सिद्धांत आपल्याला बघायचा आहे तो कोणाचा आहे, एक सामान्य क्षमता म्हणजे मानणारा जो शास्त्रज्ञ आहे तो कोण आहे, E.L. थॉर्नडाईक हा पहिला शास्त्रज्ञ आपल्याला अभ्यासायचा आहे. तो काय म्हणतोय बुद्धिमत्तेबाबत. ठीक आहे. E.L. थॉर्नडाईक यानं बुद्धिमत्तेविषयी विचार मांडलेले आहेत. त्यानं 3 प्रकार केलेले आहेत. एक मूर्त बुद्धिमत्ता,
अमूर्त बुद्धिमत्ता आणि तिसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता. हे 3 क्षमतांचा समावेश म्हणजे बुद्धिमत्ता असं थॉर्नडाईक म्हणतोय. तो असं का म्हणतोय? कारण मूर्त आणि अमूर्त म्हणजे दृश्य आणि अदृश्य ज्या काही संकल्पना असतात, ज्या काही बाबी असतात, म्हणजे माणूस विचार करतो आणि विचार करून एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्या मूर्त आणि अमूर्त म्हणजे दृश्य आणि अदृश्य या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये विचार करणारा जी बुद्धिमत्ता असते असे थॉर्नडाईक यांनी विचार प्रवाह मांडलेला आहे. तिसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे सामाजिक बुद्धिमत्ता. तुम्हाला माहिती आहे मनुष्य हा काय आहे? समाजशील प्राणी आहे. कुटुंबाबरोबर तो समाजामध्ये देखील राहतो, तो समाजामध्ये मिळून मिसळून राहतो आणि सामाजिक परिस्थितीमध्ये हाऊ टू बिहेव, आपण कसं वागायचं, ही जी क्षमता ज्याच्याकडे असते त्याच्याकडे सामाजिक बुद्धिमत्ता असते असं E.L. थॉर्नडाईक असं मत प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. हे झालं E.L. थॉर्नडाईक. दुसरा शास्त्रज्ञ आपल्या समोर येतो तो कोण आहे? लुईस थर्स्टन. हा शास्त्रज्ञाचा आपल्याला दृष्टिकोन किंवा विचार प्रवाह अभ्यासायचा आहे बुद्धिमत्तेविषयी. बघा, लुईस थर्स्टन यानं अभ्यासत असताना प्रायमरी मेंटल ॲबिलिटी म्हणजे प्राथमिक मानसिक प्रक्रिया त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे समजा काही शास्त्रज्ञांनी एस फॅक्टर आणि जी फॅक्टर म्हणजे सामान्य घटक आणि विशेष घटक सांगितलेला आहे. सामान्य घटकामध्ये त्याच्यावर जास्त फोकस या लुईस थर्स्टन यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. हा काय म्हणतो की माणसाकडे 7 प्रकारच्या प्राथमिक क्षमता असतात आणि या 7 प्रकारच्या प्राथमिक क्षमता मिळून बुद्धिमत्ता तयार होते असं लुईस थर्स्टन म्हणतोय. मग त्या 7 मानसिक प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत किंवा 7 मानसिक घटक कुठले कुठले आहेत? बघा, त्यातला पहिला आहे शाब्दिक आकलन, त्याला वर्ड असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे शब्द ओघ म्हटलेला आहे. तिसरा आहे संख्यात्मक ॲबिलिटी, नंबर ॲबिलिटी, त्याला N असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे अवकाशीय क्षमता, त्याला स्पेस ॲबिलिटी म्हटलेलं आहे. यानंतरची पुढची क्षमता आहे मेंटल ॲबिलिटी म्हणजे स्मृती माणसाची जी असते, तो घटक याच्यामध्ये महत्वाचा ठरलेला आहे. यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे संवैधानिक वेग, त्याला परसेप्च्युअल म्हणजे संवेदन कसं होतं हा घटक महत्वाचा आहे याच्यामध्ये. आणि शेवटचा घटक 7वा सांगितलेला आहे त्यानं कुठला? तर्क क्षमता, माणूस रिझन करतो, युक्तिवाद करतो, हा घटक याच्यामध्ये महत्वाचा त्यांनी सांगितलेला आहे. या 7 प्रकारच्या प्राथमिक मानसिक क्षमता मिळून बुद्धिमत्ता तयार होते असं लुईस थर्स्टन यानं प्रतिपादन केलेलं आहे. हा झाला दुसरा शास्त्रज्ञ किंवा दुसरा दृष्टिकोन. यानंतर तिसरा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की पुढचा शास्त्रज्ञ चार्ल्स स्पियरमन हा जो शास्त्रज्ञ आहे सुटसुटीत बुद्धिमत्तेचा विचार प्रवाह आपल्या समोर ठेवलेला आहे. बघा, हा काय म्हणतो की एक घटक विश्लेषण तंत्र आहे, त्याला फॅक्टर अनालिसिस असं म्हटलेलं आहे. हे एक स्टॅटिस्टिकल टेक्निक आहे, संख्याशास्त्रीय एक साधन आहे. त्या साधनाचा वापर करून म्हणजे फॅक्टर अनालिसिसचा वापर करून त्यानं स्पियरमननं 2च घटक सांगितलेले आहेत, एक जी फॅक्टर आणि दुसरा एस फॅक्टर. बघा, जी फॅक्टर आणि एस फॅक्टर साधं सोपं आहे. जी फॅक्टर म्हणजे काय? जनरल फॅक्टर म्हणजे सामान्य घटक आणि एस फॅक्टर म्हणजे काय? स्पेसिफिक म्हणजे विशेष घटक. आता स्पष्टीकरण बघूया आपण. जनरल फॅक्टर म्हणजे काय? आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी पुन्हा झोपेपर्यंत ज्या ज्या क्रिया करतो त्या सामान्य घटकामध्ये येतात. उदाहरणार्थ समजा झाडू मारणं असेल, स्वतःचे दात घासणं असेल किंवा अभ्यास करणं असेल किंवा कुठल्याही क्षमता घ्या, कुठल्याही सायकल चालवणे असेल, हे सामान्य आहे. प्रत्येक व्यक्तीकडे ती क्षमता असते. याला जी फॅक्टर असं म्हटलेलं आहे, सामान्य घटक, बुद्धिमत्तेचा सामान्य घटक. तर एस फॅक्टर म्हणजे काय? तर विशिष्ट घटक, विशेष घटक म्हणजे प्रत्येकाकडं एखादी कौशल्य असतं, एखादं स्किल असतं. समजा एखादा डॉक्टर 4 चाकी गाडीतून स्वतःचं वाहन घेऊन जात आहे, तो ड्रायव्हिंग करतोय, हा झाला जनरल फॅक्टर, सामान्य घटक, प्रत्येकाला ड्रायव्हिंग ही येते. पण मध्येच गाडी बंद पडते, पण ती गाडी दुरुस्त करण्याचा प्रॉब्लेम म्हणजे गाडी बंद पडलेली आहे, त्याचा प्रॉब्लेम काय आहे या त्याला डॉक्टरला समजणार नाही. तो प्रॉब्लेम समजण्यासाठी विशेष घटक ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जावं लागेल. मग तो कोण आहे? एखादा मेकॅनिक असेल, बरोबर, आणि त्या मेकॅनिक कडे जाऊन तो गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर मेकॅनिकल झाला. समजते तुम्हाला? बघा, विशेष घटक म्हणजे काय? तर प्रत्येकाकडे वेगवेगळे स्किल असतात. चित्र रंगवणे,
बरोबर आहे. एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीनं गाडीचं पंक्चर काढते, बरोबर आहे. एखादा वक्ता, बरोबर आहे. एखादं चित्र रंगवलेलं बघितल्यानंतर आपल्याला छान वाटतं. असे प्रत्येकाकडे विशेष असं कौशल्य असतं. तो बुद्धिमत्तेचा एक विशेष घटक आहे असं स्पियरमन यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. स्पियरमन यांनी दोन घटक सांगितलेले आहेत. जनरल फॅक्टर म्हणजे सामान्य घटक आणि स्पेसिफिक फॅक्टर विशिष्ट घटक, असे दोन घटक त्यांनी सांगितलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचा दृष्टिकोन अभ्यासायचा आहे. त्यांचं नाव आहे रेमंड कॅटेल. ठीक आहे. रेमंड कॅटेल हे जे नाव आहे, हे नाव खूप मोठं आहे बुद्धिमत्तेच्या संशोधनामध्ये. त्यांनी रेमंड कॅटेल यांनी आपला शिष्य म्हणजे जॉन हॉर्न याला सोबत घेऊन बुद्धिमत्तेचा एक विचार प्रवाह मांडलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. यांनी काय केले, या दोघांनी बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितलेले आहेत. प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता. त्याला फ्लुइड इंटेलिजन्स आणि क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स असे दोन घटक त्यांनी सांगितलेले आहेत. प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर माणूस विचार करतो, माणूस युक्तिवाद करतो, बरोबर. आणि हा विचार किंवा युक्तिवाद जिथं समावेश केलेला आहे ती माणसाची प्रवाह असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं पाण्याचा झरा किंवा नदीचं पाणी पुढे पुढे वाहत जातं, प्रवाहित होत असतं, तसे माणसाचे विचार आयुष्यभर काय होत असतात, पुढे पुढे प्रवाहित होत असतात. आणि स्फटिक बुद्धिमत्ता असे दोन घटक रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न या दोघांनी मांडलेले आहेत. प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर माणूस विचार करतो, माणूस युक्तिवाद करतो, बरोबर आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं पाण्याचा झरा किंवा नदीचं पाणी पुढे पुढे वाहत जातं, तसे माणसाचे विचार आयुष्यभर पुढे पुढे वाहत गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटपर्यंत माणसाचे हे विचार टिकून राहिलेले आपल्याला दिसून येतात. याला फ्लुइड इंटेलिजन्स किंवा प्रवाही बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा घटक सांगितलेला आहे स्फटिक बुद्धिमत्ता. स्फटिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, माणूस माहिती स्टोर करतो. स्टोर म्हणजे काय, स्टोरेज म्हणजे साठवतो. आपल्या मेंदूमध्ये, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये माहिती माणूस साठवतो आणि माहिती साठवून त्याच्यावर प्रक्रिया करतो. त्याला इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल असं म्हटलेलं आहे. हे एक प्रकारचं हार्डवेअर असं सुद्धा म्हटलं जातं. हार्डवेअर का म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग केलं जातं, माहितीची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर निष्कर्ष लावला जातो. असे दोन घटक या दोघांनी सांगितलेले आहेत, प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता. प्रवाही बुद्धिमत्ता जसजसं वय वाढत जातं तसं प्रवाही बुद्धिमत्ता माणसाची कमी कमी होत जाते. पण माणसाचं स्टोरेज म्हणजे स्फटिक बुद्धिमत्ता आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत तशीच राहिलेली आपल्याला दिसून येते. हे झालं रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न यांचा दृष्टिकोन किंवा बुद्धिमत्तेबद्दल विचार प्रवाह. पुढचा आपल्याला शेवटचा बघायचा आहे हॉवर्ड गार्डनर यांचा काय विचार प्रवाह आहे किंवा ते बुद्धिमत्तेबद्दल काय म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा, हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत सांगितलेला आहे. आणि त्या बहुघटक सिद्धांतामध्ये हे काय म्हणतात की बुद्धिमत्तेचे एक किंवा दोन किंवा तीन असे घटक नाहीये, तर बुद्धिमत्तेचे 9 घटक असलेले आपल्याला दिसून येतात असं यांचं मत आहे. हॉवर्ड गार्डनर. हे 9 घटक कुठले कुठले आहेत, हे 9 घटक म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा, पहिला घटक सांगितलेला आहे त्यांनी कुठला, भाषिक बुद्धिमत्ता. माणूस बोलतो, माणूस बोलून आपले विचार प्रकट करत असतो, ती त्याची भाषिक बुद्धिमत्ता असते. पहिला घटक सांगितलेला आहे. दुसरा घटक तो काय म्हणतो, तार्किक क्षमता किंवा गणितीय क्षमता. म्हणजे माणूस युक्तिवाद करतो, माणूस विचार प्रवाह करतो आणि युक्तिवाद करून त्याच्यावर समस्या परिहार करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सांगितलेलं आहे अवकाशीय क्षमता, स्पेस ॲबिलिटी. त्यानंतर सांगितलेलं आहे शरीर गती, म्हणजे माणूस तंदुरुस्त फिट राहण्याचा प्रयत्न करत असतो. शरीराबद्दलची काळजी किंवा शरीराची जी काही क्षमता असते त्याला शरीर गती क्षमता असं म्हटलेलं आहे. पुढची क्षमता सांगितलेली आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असे दोन घटक सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे निसर्गात्मक. निसर्गाविषयी काय विचार आहे, निसर्गाबद्दल काय क्षमता आहे माणसामध्ये, ती एक निसर्गात्मक बुद्धिमत्ता. आणि शेवटी सांगितलेलं आहे अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. म्हणजे माणूस जे काय आहे त्याचं अस्तित्व काय आहे त्याच्याबद्दल असणारी क्षमता, त्याच्याबद्दल असणारे विचार हे त्या बुद्धिमत्तेमध्ये येतात. असे टोटल 9 घटक या हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेले आहेत. हे 9 घटक म्हणजे बुद्धिमत्ता असं यांचं प्रतिपादन आहे. त्याची प्रस्तावना बघितली आणि त्याचे सिद्धांत बघून झाल्यानंतर
आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासाला घ्यायचा आहे. मुद्दा आहे 2.3 बुद्धिमापन. ठीक आहे. बुद्धिमापन म्हणजे काय किंवा मापन म्हणजे काय? आपण गेल्या इयत्तेमध्ये बघितलेलं आहे की मापन म्हणजे काय, की प्रत्येक गोष्टीला काहीतरी एकक असतं किंवा परिमाण असतं मोजण्यासाठी. बरोबर आहे. उंची किलोग्रॅम मध्ये मोजतात, वजन किलोग्रॅम मध्ये मोजतात, उंची सेंटीमीटर मध्ये मोजली जाते. तशाच पद्धतीनं मानसशास्त्रामध्ये सुद्धा काही असे घटक आहेत, ते मोजण्यासाठी काहीतरी चाचण्यांचा वापर केला जातो. जसं बुद्धिमत्ता आता आपण बघणार आहोत, व्यक्तिमत्व आहे, अभिक्षमता आहे, अभिवृत्ती आहे, अशा बऱ्याच संकल्पना मानसशास्त्रातल्या मापण्यासाठी चाचण्या वापरल्या जातात. त्याला मानसशास्त्रीय चाचणी असं म्हटलेलं आहे. आणि मानसशास्त्रीय चाचणीचा अभ्यास आपण गेल्या वर्षी बघितलेला आहे. ते बुद्धीचं मापन कसं करायचं आणि त्याचा इतिहास काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास या तासाला करायचा आहे. ठीक आहे. तर बुद्धिमापनाचा इतिहास बघत असताना आपण 1880 पासून ते 2000 पर्यंतचा कालखंड आपल्याला अभ्यासावा लागेल. ठीक आहे. चला तर मग त्या इतिहासामध्ये आपण डोकावून बघूया. तर पहिलं आहे 1880 साली पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन यांनी बुद्धीचं मापन करण्यासाठी प्रथम सुरुवात केलेली आहे. गाल्टन काय म्हणतो की माणसाच्या डोक्याच्या कवटीचा आधार त्याने घेतलेला आहे. कवटीचा आधार घेऊन त्यानं बुद्धिमापन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने चाचणी तयार केलेली आहे. यानं एक काही गोष्टी अभ्यासात घेतल्या की माणसाच्या कवटीचा आकार, दुसरा आहे प्रतिक्रिया काळ म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्याचा कालखंड किंवा दृष्टिवेधन, अशा काही बाबी यानं विचारात घेतलेल्या आहेत. आणि यानं निष्कर्ष एक मांडला होता की ज्या कवटीचा आकार मोठा तो जास्त माणूस तल्लख, असा त्यानं एक निष्कर्ष त्याच्या अभ्यासामध्ये किंवा चाचणीमध्ये मांडला होता. परंतु त्यावेळी त्या लंडन मध्ये एक कार्यक्रम भरला होता आणि तिथे जवळजवळ 2000 लोक आली होती. तिथं त्यानं अभ्यास चालू ठेवला होता. पण त्या अभ्यासामध्ये त्याचा हा जो निष्कर्ष आहे तो मागं पडलेला आपल्याला दिसून येतो. हा झाला पहिली घटना झाली बुद्धिमापन इतिहासामधली. ठीक आहे. आपण दुसरी घटना अभ्यास करूया. साल आहे 1890. नाव आहे रेमंड कॅटेल. ठीक आहे. 1890 रेमंड कॅटेल. रेमंड कॅटेलनं काय केलंय की अमेरिकेत प्रयोगशाळा उभारलेली आहेत. ठीक आहे. आणि प्रयोगशाळा उभारल्यानंतर त्यानं मानसिक चाचणी हा जो शब्द आहे त्या लेखनामध्ये सर्वप्रथम वापरलेला आहे. तो कोण आहे? रेमंड कॅटेल. यानं मानसिक चाचणी आपल्या अभ्यासामध्ये हा शब्द प्रथम वापरलेला आहे. आणि यानं काय म्हटलेलं आहे की वेदनिक साहचर्याद्वारे बुद्धिमत्तेचं मापन होऊ शकतं असं रेमंड कॅटेल म्हणतोय. बरोबर. वेदनिक साहचर्य म्हणजे काय? आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. बरोबर आहे. कानानं ऐकतो, डोळ्यांनी बघतो, जिभेने चव घेतो, त्वचेला स्पर्श होतो. बरोबर आहे. अशा 5 ज्ञानेंद्रियाच्या मार्फत माहिती आपण काय करतो? आतमध्ये घेतो आणि मेंदूमध्ये त्याचं प्रोसेसिंग होत असतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. यातून बुद्धिमत्तेचं मापन होऊ शकतं असं रेमंड कॅटेलनं म्हटलेलं आहे. आणि हा काय म्हणतो की प्रमाणित पद्धतीनंच चाचणीचं विश्लेषण झालं पाहिजे. म्हणजे स्टँडर्डायझेशन त्याच्यामध्ये चाचणीमध्ये राहिलं पाहिजे. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय की प्राप्तांकाचं गुणांकाचं विश्लेषण केलं पाहिजे. बरोबर आहे. एका व्यक्तीचं प्राप्तांक आणि दुसऱ्या व्यक्तीच्या प्राप्तांकाची तुलना ही करता आली पाहिजे. याला स्टँडर्ड असं म्हटलेलं आहे. त्याला प्रमाणीकरण असं म्हटलेलं आहे. हे प्रमाणीकरण बुद्धिमापन चाचणीमध्ये आलं पाहिजे असं रेमंड कॅटेल हा म्हणतो आहे. ठीक आहे. हा झाला दुसरी घटना किंवा दुसरा इव्हेंट झाला. तिसरा इव्हेंट आपण बघणार आहोत 20व्या शतक आहे. या 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शाळा होत्या आणि त्या शाळेमध्ये शालेय अधिकारी होते. आणि शालेय अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशासनामध्ये कुठलीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना किंवा कुठलंही कारण नसताना मुलं त्यांच्या चाचणीमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मागं पडत होती किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये अपयश त्यांना येत होतं. याच्यावर त्यांना तोडगा काढायचा होता, याच्यावर त्यांना अभ्यास करायचा होता. हीच घटना बुद्धिमापन चाचणीच्या इतिहासामध्ये महत्वाची ठरली गेलेली आहे. कारण याच वेळी 1905 मध्ये अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी काय केलेलं आहे? पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केलेली आहे. म्हणून अल्फ्रेड बिने
यांना बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असं म्हटलेलं आहे. अल्फ्रेड बिने आणि त्याचा जो सहकारी होता सायमन, या दोघांनी 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केलेली आहे. म्हणून त्यांना बुद्धिमापन चाचणीचा जनक असं म्हटलेलं आहे. हा एक महत्वाची घटना या बुद्धिमापन चाचणीच्या इतिहासामध्ये ठरली गेलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तशाच पद्धतीने पुढं 1905 साली पुढं बिने सायमन चाचणी अस्तित्वात आलेली आहे. ठीक आहे. हा झाला दुसरा इव्हेंट. पुढे जाऊया आपण. साल आहे 1916. 1916 मध्ये स्टॅनफोर्ड जे विद्यापीठ आहे तिथं लेवी स्टर्मन नावाचा एक शास्त्रज्ञ काम करत होता. तिथं प्राध्यापक होता तो. त्यानं काय केलेलं आहे, अगोदरची जी बिने सायमन चाचणी होती त्याच्यामध्ये थोडेफार घटक बदल करून नवीन वय मानांकन टाकलेलं आहे, नवीन काही कलम टाकलेली आहेत, नवीन काही विधानं टाकलेली आहेत आणि नवीन विधानं टाकून एक सुधारित त्या चाचणीची आवृत्ती त्यानं पुढे केलेली आहे आणि त्याचं नाव आहे स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी. ठीक आहे. हा सुद्धा महत्वाचा इव्हेंट याच्यामध्ये मांडला गेलेला आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. 1914 तुम्हाला माहिती आहे पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं, बरोबर आहे. आणि पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्या युद्धामध्ये सैनिकांची गरज जास्त भासू लागली. म्हणून एक शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट यर्कस, यानं काय केलेलं आहे 1917 पासून आर्मी बीटा आणि आर्मी अल्फा टेस्ट या दोन चाचण्या बुद्धिमापन करण्यासाठी विकसित केलेल्या आहेत. या चाचणीचा वापर का केला गेला, कारण युद्धामध्ये सैनिकांची भरती करायची होती. त्या सैनिकांची भरती करण्यासाठी आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या दोन चाचण्या वापरल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत, म्हणजे दुसरं महायुद्ध 1939 साली सुरू झालं होतं, त्यापर्यंत पहिल्या महायुद्धापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत किंवा दुसऱ्या महायुद्धापासून पुढे या चाचण्यांची अत्यंत गरज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या चाचण्यांमधून सैनिकांची भरती त्या युद्धामध्ये केली गेलेली दिसून येते. म्हणजे बुद्धिमापनाचा इतिहास बघत असताना आपल्याला खूप खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. काय काय शोध होऊ लागले ते आजपर्यंत सुद्धा आपल्याला बघायचं आहे. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा या आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या चाचण्यांची खूप गरज भासू लागलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यावेळी एक चाचणी तयार झाली, ती आहे आर्मी जनरल क्लासिफिकेशन, त्याचं नाव आहे. या चाचणीचा सुद्धा सैनिकांची भरती करण्यासाठी वापर केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर शेवटची घटना आहे 1939 नंतर एक शास्त्रज्ञ आहे वेस्टर नावाचा. यानं सुद्धा खूप महत्वाचं काम केलेलं आहे बुद्धिमापनाच्या इतिहासामध्ये किंवा चाचण्या विकसित करण्यामध्ये. वेस्टलर काय केलं, पहिल्यांदा 1939 साली वेस्टलर बेलेव्ह्यू चाचणी विकसित केलेली आपल्याला दिसून येते. बघा पुन्हा एकदा नाव बघा, वेस्टलर बेलेव्ह्यू चाचणी. ही चाचणी बुद्धिमत्तेचं मापन करत गेली, बुद्धिमत्तेचं मापन त्याच्यापर्यंत होत गेलं, परंतु त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्यानं दोन चाचण्या खूप महत्वाच्या मांडलेल्या आहेत. त्याला WAIS, त्याला वेस्टर्न ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल असं म्हटलेलं दिसून येतं. बघा पुन्हा एकदा, कॅपिटल WAIS म्हणजे काय, वेस्टलर ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल म्हणजे काय, वेस्टलरची प्रौढांची बुद्धिमापन चाचणी असं त्याचं मराठीमध्ये नाव आहे. आणि प्रौढांची बुद्धिमापन करत चाचणी पुढे गेली तर लहान मुलांचे समस्या प्रॉब्लेम पुढे येऊ लागले, म्हणून त्यानं सुद्धा काय केलेलं आहे, मुलांच्यासाठी सुद्धा बुद्धिमापन चाचणी तयार केलेली आपल्याला दिसून येते. त्याचं नाव आहे WISC, त्याला विस्क असं म्हटलं जातं. याचा इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, वेस्टलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन असं त्याचं शॉर्ट फॉर्म आपल्याला दिसून येतो. या दोन चाचण्या वेस्टलरनं विकसित केलेल्या आहेत. आणि या वेस्टलरच्या चाचण्या भाषिक सुद्धा आहेत आणि कृती सुद्धा चाचण्या आहेत, आपल्याला तसं दिसून येतं. ठीक आहे मित्रांनो.
जसं बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास आपण आजपर्यंत 2000 पर्यंत बघत आलेलो आहोत किंवा 2008 पर्यंत सुद्धा काही चाचण्या विकसित झालेल्या आहेत आणि तिथून पुढे आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा त्या चाचण्यांच्या मध्ये थोडाफार बदल, काही संशोधन होत गेलेलं आपल्याला दिसून येणारच आहे. ठीक आहे. या चाचण्या आपण बघतोय. आपण माहिती आहे की चाचणी म्हणजे काय. चाचणी हे एक मानसशास्त्रीय साधन आहे माणसाच्या वर्तनाचं मापन करण्याचं. बरोबर आहे. माणसाचं वर्तनाचं मापन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीची व्याख्या आपण गेल्या वर्षी बघितलेली आहे की प्रमाणित आणि वस्तुनिष्ठ मापन करणारं एक साधन म्हणून मानसशास्त्रीय चाचणी आपल्याला बघायला मिळते. मानसशास्त्रीय चाचणी म्हणजे काय, तर काही कलम असतात किंवा काही विधान असतात, त्याच्यामध्ये तुम्ही हो किंवा नाही त्याला काय द्यायचं असतं, उत्तर द्यायचं असतं आणि शेवटी त्याचा प्राप्तांक काढला जातो, स्कोर काढला जातो आणि त्याचं निदान करून विश्लेषण करून तुमच्या वर्तनाचं मापन त्याच्यामध्ये केलं जातं. एक उदाहरण देतो मी या ठिकाणी की इयत्ता 10वी मध्ये तुम्ही अभिक्षमता काय कल चाचणी दिलेली आहे. ती कल चाचणी म्हणजेच मानसशास्त्रातली अभिक्षमता चाचणी आहे. त्याच्यामध्ये विधानं होती आणि ते विधानं तुम्ही हो किंवा नाही ते टिक करून आलेला आहात. तर अशा पद्धतीने चाचण्या पेपर पेन्सिल चाचण्या असतात, काही कृती चाचण्या असतात. समजा कृती चाचणीचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पझल खेळलेला आहात. ती पझल हे काय आहे, बुद्धी मोजण्याचं एक साधन आहे. अशा काही कृती किंवा काही साधनांचा वापर करून कमीत कमी वेळेत ते सोडवण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. हे झालं बुद्धिमापन आणि बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास. हा इतिहास अभ्यासल्यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे बुद्धी गुणांक कसा काढला जातो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता हे प्रकरण अभ्यासत आहोत आणि हे प्रकरण अभ्यासत असताना आपण गेल्या तासाला बुद्धिमापन हा मुद्दा अभ्यासाला घेतलेला आहे आणि त्या बुद्धिमापनामध्ये बुद्धिमापनाचा इतिहास आपण बघितलेला आहे. त्यातलाच एक मुद्दा आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. त्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता हे अभ्यासत असताना आपल्याला 2 संकल्पना अभ्यासायच्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे मानसिक वय आणि दुसरी संकल्पना आहे बुद्धी गुणांक. ठीक आहे. या 2 खूप महत्वाच्या आणि मानसशास्त्रातल्या बुद्धिमत्तेमध्ये खूप महत्वाच्या आणि सर्रास वापरल्या जाणाऱ्या 2 संकल्पना आहेत आणि त्या 2 संकल्पनांचा अभ्यास आपल्याला आजच्या तासाला करायचा आहे. बघा, बुद्धिमापन त्यातला महत्वाच्या संकल्पना आहेत. त्याची पहिली संकल्पना आहे मानसिक वय आणि दुसरी आहे बुद्धी गुणांक. ठीक आहे. सर्वप्रथम आपण मानसिक वय म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे. तर मानसिक वय या संकल्पनेची सुरुवात अल्फ्रेड बिने या शास्त्रज्ञाने केलेली आहे. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञानं मांडलेली आहे. मानसिक वय हा जरा तुम्हाला वेगळा शब्द वाटेल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला शारीरिक वय सांगतो. तुम्हाला माहिती आहे की जन्मापासून आतापर्यंतचं वय काय समजलं जातं, शारीरिक वय किंवा त्याला कालिक वय असं समजलं जातं. पण मानसिक वय म्हणजे काय, तर अल्फ्रेड बिने यानं त्याच्या लेखनामध्ये सांगितलेलं आहे की मानसिक वय कसं काढलं जातं. की उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया की एखाद्या मुलाला ज्या वयोगटासाठी सोडवलेली चाचणी असते ती चाचणी एखादा मुलगा सोडवत असेल, यशस्वी पद्धतीने सोडवत असेल तर त्या मुलाचं मानसिक वय समजलं जातं. मानसिक वय यालाच बौद्धिक वय असं म्हटलं जातं आणि मानसिक वय हे व्यक्तीच्या मानसिक क्षमतेशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, एखाद्याचं शारीरिक वय वाढलेलं असतं पण मानसिक क्षमता तेवढीच लहानपणीच पोरकट स्वरूपाची आपल्याला दिसून येते. या ठिकाणी काय म्हणता येतं की शरीर वाढलेलं आहे पण मानसिक विकास खुंटलेला आहे असं म्हणता येतं. समजा एखादं उदाहरण घेऊया की एखाद्या लहान बाळाचं वय किंवा एखाद्या व्यक्तीचं वय 8 वर्ष आहे आणि त्या 8 वर्ष मुलाला 10 वर्ष वयोगटासाठीची चाचणी सोडवायला दिली आणि ती छान पद्धतीने त्यानं व्यवस्थित यशस्वी पद्धतीने सोडवली तर त्या 8 वर्षाच्या मुलाचं मानसिक वय 10 समजलं जातं, जरी त्याचं शारीरिक वय 8 असलं तरी. अशा पद्धतीनं मानसिक वय काढलं जातं. म्हणजेच काय आहे, व्यक्ती कुशाग्र बुद्धीची आहे किंवा मंद बुद्धीची आहे हे याच्यावरून ठरवलं जातं. आणि या मानसिक वय या संकल्पनेचा उपयोग पुढच्या संकल्पनेमध्ये केला जातो. ती संकल्पना आहे
बुद्धी गुणांक. ठीक आहे, हे झालं मानसिक वय. बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, मानसिक वय म्हणजे काय, तर ज्या विशिष्ट वयोगटासाठी चाचणी तयार केलेली असते, ती चाचणी एखादी व्यक्ती यशस्वी पद्धतीने सोडवत असेल तर त्या व्यक्तीचं मानसिक वय समजलं जातं. उदाहरण अजून एक बघूया. समजा XYZ किंवा सतीश नावाचा एक व्यक्ती आहे. सतीश हा जर 10 वर्ष त्याचं शारीरिक वय असेल आणि त्यानं 12 वर्ष वयोगटासाठी तयार केलेली चाचणी यशस्वी पद्धतीने सोडवली तर त्याचं शारीरिक वय 10 समजलं जातं आणि त्याचं मानसिक वय 12 समजलं जातं. ठीक आहे, हे झालं मानसिक वय. अल्फ्रेड बिने यानं मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. हे झालं मानसिक वय ही संकल्पना. आता आपल्याला पुढची संकल्पना अभ्यासायची आहे, ती आहे बुद्धी गुणांक. त्याला इंटेलिजन्स क्वोशंट असं म्हटलं जातं. बघा बुद्धी गुणांक, बुद्धी गुणांकाचं एक सूत्र आहे. त्याच्या अगोदर बुद्धी गुणांक म्हणजे काय याच्याबद्दल अभ्यासूया. सरासरी व्यक्तीचा बुद्धी गुणांक 100 मानला जातो. इन ॲव्हरेज म्हणजे सरासरी व्यक्ती 100 गुणांक मानला जातो. 100 पेक्षा जर कमी येत असेल तर व्यक्तीची बुद्धी मंद आहे किंवा कमी आहे असं समजलं जातं आणि 100 पेक्षा जर जास्त असेल तर व्यक्ती हुशार आहे, कुशाग्र आहे, अलौकिक श्रेष्ठ बुद्धीची आहे असं समजलं जातं. तर हा बुद्धी गुणांक किंवा बुद्धी गुणांक कसा काढला जातो, त्याचं सूत्र काय आहे ते आपण बघूया. बुद्धी गुणांक सर्वप्रथम विल्यम स्टर्न यानं 1912 साली सर्वप्रथम ते सूत्र सांगितलेलं आहे आणि त्या सूत्राचा प्रत्यक्षात वापर 1916 पासून केलेला आहे. यानं सूत्र एक सांगितलेलं आहे, बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ठीक आहे, मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100 न गुणून जो गुणांक येतो त्याला बुद्धी गुणांक असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणा 100 न का गुणायचं, तर गुणोत्तरातून जो अपूर्णांकात उत्तर येऊ नये म्हणून त्याला 100 न गुणलं जातं, म्हणून त्याला 100 न करून तो बुद्धी गुणांक काढला जातो. बघा बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ठीक आहे, अशा पद्धतीने हा बुद्धी गुणांक काढला जातो. जर मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर व्यक्ती श्रेष्ठ बुद्धीची, अतिशय हुशार असं समजलं जातं. तर शारीरिक वयापेक्षा मानसिक वय कमी असेल तर व्यक्ती जराशी कमी बुद्धीची किंवा बुद्धी कमी आहे असं त्याला म्हटलं जातं. पण इन एव्हरेज व्यक्तीचा सरासरी बुद्धी गुणांक हा 100 असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, हे झालं बुद्धी गुणांक. आता हे बुद्धी गुणांकाचं वितरण सुद्धा केलं जातं की एक गेल्या जुन्या सिलेबस मध्ये एक घंटाकृती वक्र होता, त्या वक्रामध्ये बुद्धी गुणांकाचं लोकसंख्येमध्ये वितरण सांगितलेलं आहे. इन एव्हरेज म्हणजे सरासरी व्यक्तीचा बुद्धी गुणांक 100 असतो. 100च्या पुढे म्हणजे 110 ते 120 पर्यंत असेल तर व्यक्ती श्रेष्ठ बुद्धीची समजली जाते आणि 120 किंवा 130च्या जर पुढे असेल तर व्यक्ती अतिशय अलौकिक श्रेष्ठ बुद्धीची समजली जाते. तर अशा बुद्धीच्या संकल्पना बुद्धी गुणांक काढून त्याचा वापर केला जातो. अशा 2 संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत, पहिली मानसिक वय आणि दुसरा बुद्धी गुणांक. बघा मानसिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिने यांना मांडलेली आहे. ते कसं काढायचं ते बघितलं आपण. तर बुद्धी गुणांक चे सूत्र आहे ते विल्यम स्टर्न या शास्त्रज्ञानं मांडलेलं आहे आणि त्याने सूत्र अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण मानसिक वय आणि बुद्धी गुणांक या 2 महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला आहे. याचा जरूर अभ्यास करा, नोट्स काढा, काही शंका असतील तर विचारा, त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.